मी आता आपल्या लाडक्या मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींना जी मुलं आता परीक्षेत बसणार आहेत त्यांच्याशी संवाद करायची विनंती करतो। आमदार संजयजी या ठिकाणी उपस्थित, आपले स्काउट कमिशनर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, एक अतिशय चांगला कार्यक्रम आपण सगळ्यांनी आता बघितला। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद केला आणि या संवादातनं आपल्याला देखील अनेक चांगल्या टिप्स प्राप्त झाल्या असतील। विशेषतः जरी परीक्षा पे चर्चा असं याचं नाव असलं तरी विद्यार्थी जीवनामध्ये येणारे जेवढे चॅलेंजेस आहेत त्याच्याशी कसं डील करायचं, ते कसं मॅनेज करायचं, या संदर्भात खूप चांगले अनुभव हे प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याला दिले। आपल्याला कल्पना आहे की माननीय नरेंद्र मोदीजी अतिशय गरिबीतनं वर आले, जीवनामध्ये अनेक संघर्ष करून वर आले, आपल्या मेहनतीतून ते वर आले आणि आज देशामध्ये ज्या प्रकारे आपला देश त्यांनी बदलला आपण सगळ्यांनी ते बघितलं। हा जो त्यांचा अनुभव आहे, या अनुभवातनं आपल्यालाही जीवनाचं ज्ञान मिळावं, हा खरं म्हणजे याच्या पाठीमागचा उद्देश होता। आणि जे मोदीजींनी सांगितलं, पॉझिटिव्हिटी, प्रत्येकामध्ये सकारात्मकता असली पाहिजे। चॅलेंजेस तर आहेतच, जगात असं कोणी नाही, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे त्याच्याही समोर चॅलेंजेस आहेत आणि सगळ्यात गरीब माणूस आहे त्याच्याही समोर चॅलेंजेस आहेत, प्रधानमंत्र्यांसमोरही चॅलेंजेस आहेत आणि तुमच्या समोर चॅलेंजेस आहेत। पण या सगळ्या चॅलेंजेसला सामोरं जात असताना सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी हा जो एक मंत्र त्यांनी दिलेला आहे तो मला असं वाटतं आपल्या सगळ्यांकरता अत्यंत महत्त्वाचा आहे। दुसरा त्यांनी दिलेला मंत्र म्हणजे स्वतःशी स्पर्धा करणं, इतरांशी स्पर्धा नाही। आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला किती मार्क मिळत आहेत याच्यापेक्षा मला मागच्या वेळेस किती मिळाले होते, माझं टार्गेट काय आणि मी ते कसं मिळवणार, ही स्पर्धा केली तर मनातली भीतीच निघून जाते। शेवटी आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काही असेल तर आपल्या मनातल्या भीतीवर विजय मिळवणं। ते जर आपण मिळवू शकलो तर आपल्याला जीवनामध्ये कुठल्याच गोष्टी विचलित करू शकत नाहीत। आणि मला असं वाटतं की त्याचा खूप चांगला मंत्र हा आपल्याला आज मोदीजींनी दिलेला आहे। आणि त्याचसोबत केवळ आपल्यालाच नाही तर आपल्या घरच्यांनाही मंत्र दिलेला आहे, आपल्या टीचर्सलाही मंत्र दिलेला आहे। त्यामुळे तुमचा मंत्र हा तुम्ही समजून घ्यायचा आहे, घरच्यांचा घरच्यांना समजावून सांगायचा आहे आणि टीचर्सचा टीचर्सला समजलेलाच आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रकारे आपल्या जीवनाचा पुढचा रस्ता कसा असेल या दृष्टीनं एक चर्चा या ठिकाणी झाली आहे। मला अपेक्षा आहे की तुम्हाला देखील आवडली असेल। आवडली ना? आवडली? यातनं नवीन शिकायला मिळालं की झोपले होते? जागे होते ना सगळे? मला असं वाटतं की निश्चितपणे ही आता यूट्यूबवरही उपलब्ध आहे। पुन्हा पाहायची इच्छा झाली तर ती पुन्हा एकदा बघा, त्यातले काही मुद्दे तुम्हाला आवडले असतील तर ते मुद्दे पुन्हा एकदा बघा आणि त्यातनं पुढच्या काळामध्ये म्हणजे बघा, हा कार्यक्रम काही तुम्ही इथे आले, कार्यक्रम बघितला, निघून गेले एवढ्यापुरतं सीमित नाही आहे।
या कार्यक्रमातनं माझ्यामध्ये काय व्हॅल्यू ॲडिशन झाली, काय व्हॅल्यू ॲडिशन मी करू शकली का, मी काही करू शकलो का, ती जर व्हॅल्यू ॲडिशन आपण करून घेतली तर हा कार्यक्रम बघण्याचा फायदा आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की तुम्ही सगळे ती व्हॅल्यू ॲडिशन कराल. ज्या लिडरशिपच्या क्वालिटीज त्यांनी सांगितल्या, ज्या एकमेकाला सोबत घेऊन काम करण्याच्या क्वालिटीज त्यांनी सांगितल्या, या सगळ्या गोष्टींवर, आणि एका दिवसात सगळ्या गोष्टी होत नाहीत आपल्यालाही माहिती आहे, पण हळूहळू प्रॅक्टिस केली तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतील. शेवटी जी माणसं असामान्य दिसतात ही जीवनात सामान्यच असतात, पण सामान्य माणूस जेव्हा काम करत करत असामान्य काम करतो त्यावेळेस तो असामान्य होतो. आणि म्हणून आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये ते असामान्य होण्याची कॅपॅसिटी आहे, ती क्वालिटी आहे. फक्त ती आपल्याला समजली पाहिजे आणि त्याच्याकडे आपल्याला जाता आलं पाहिजे. या दृष्टीने आजचा कार्यक्रम फार महत्त्वाचा होता. मी सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे जे स्वप्न बघितलेलं आहे ते पूर्ण करण्याची क्षमता, ताकद ही तुम्हाला मिळो, ही देखील मी प्रार्थना करतो. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेकरता मनापासून शुभेच्छा देतो. पण आता यावेळची परीक्षा ही टेन्शनशिवाय, विदाऊट प्रेशर, विदाऊट टेन्शन, ही आपण निश्चितपणे त्या ठिकाणी परीक्षा देऊया. एवढीच सर्वांना शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.